व सर्व ग्राहक बंधू भगिनीचे मी आजच्या कार्यक्रमामध्ये ग्राहक मेळाव्यामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाचा मेन उद्देशच हा आहे की एकमेकांसोबत संवाद साधता यावा, एकमेकांसोबत चर्चा करता यावी, काही आणखी चांगलं काय करता येऊ शकते याचं एकमेकाला मार्गदर्शन व्हावं, तुम्ही पण काही सूचना द्याव्या असं अपेक्षित होतं। कारण की दोन्ही बाजू असतात, काही एक बाजूवर चर्चा होते, चांगल्या गोष्टीवर चर्चा होते, पण थोडंसं नकारात्मक काही अनुभव आले असेल तर ते पण आपण शेअर करायला पाहिजे। कारण की सुधारणे करता सगळ्या बाबीमध्ये वाव असतो। सगळ्या गोष्टी ज्या आहे या मेळाव्याद्वारे, या ग्राहक मेळाव्याद्वारे जर संभाषण झाले, चर्चा झाल्या तर अधिक सुख सुविधा म्हणा किंवा चांगल्या सेवा ज्या आहे त्या आम्हाला या संस्थेद्वारे उपलब्ध करून देता येईल। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, कारण की 100 कोटीकडे वाटचाल जी आहे या संस्थेची ही सगळ्यात महत्वाचा दुवा हे आपल्यामुळे साधता आला। केजी बापूंनी सांगितलं की ही संस्था जी आहे आपल्या मंगरुळपीर तालुक्याची संस्था आहे, सांगताना मला खरंच मनापासून आनंद होतोय आणि गौरव सुद्धा वाटतो, अभिमान पण वाटतो। कारण की मोठ्या संस्था आम्ही अनेक बघितलेल्या आहे, मोठ्या लोकांनी सुरू केलेल्या संस्था अनेक बघितलेल्या आहे, परंतु सामान्यांकरता ही संस्था एखादी उभी राहावी, करावी आणि त्याचा एक थोडासा वटवृक्ष नाही म्हणता येणार, परंतु 1 कोटी सुरुवातीच्या भाग भांडवलापासून सुरू झालेली ही संस्था आज 100 कोटीकडे वाटचाल करत आहे। या वर्षाचं उद्दिष्ट आहे 125 कोटी आणि मी 100% आपल्या सर्वांच्या साक्षीने मी ते सांगतो की 125 कोटी प्लस यावर्षी मार्च एंडला क्लोजिंग असेल आपल्या निर्माण मल्टीस्टेटचा। सुरुवात जी झालेली आहे, मी तुम्हाला ते सांगताना वाटते की सुरुवात ही मुंबई पुण्यापासून सुरुवात झालेली नाहीये। कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण इथे जाधव सरांनी दिलं, मला वाटतं कदाचित ते पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचा जास्त संपर्क आलेला असावा। कर्मवीरांनी जे काम केलेलं आहे, आम्ही तेवढे मोठे कर्मवीर नाहीये, परंतु या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये मला आवर्जून मी त्या दिवशी विषय मांडला की मोठे मोठे हिरो आपल्या देशाची नेते प्रचंड होऊन गेलेले आहे, परंतु छोट्यातला छोटा हिरो सुद्धा आपल्या समाजामध्ये निर्माण आपण करू शकतो। मोठेच हिरो झाले पाहिजे जरूर नाही ना, एखाद्या गावामध्ये एखाद्या गल्लीमध्ये राहणारा एखादा व्यक्ती सुद्धा जेव्हा एकमेकांसाठी जगण्याचा प्रयत्न करतो, एकमेकांना मोटिवेशन देऊन आणि प्रत्येकांमध्ये चांगल्या गोष्टी उभ्या करण्याचा जो प्रयत्न करतो, तो सुद्धा समाजाचा एक हिरो होऊ शकतो आणि आम्ही त्याच्यामध्ये जास्त विश्वास ठेवतो। आणि म्हणून जे आहे आम्ही सहज गोपाळभाऊ, आणि मला आठवते तो दिवस की ज्या दिवशी संस्था सुरू करायच्या आधीचा प्रसंग, मी सुद्धा एक 10-12 वर्ष सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्राच्या संपर्कात माझा राहण्याचा योग आला। त्या ठिकाणी जे मी वातावरण बघितलं व्यवसाय करता किंवा समाजाच्या डेव्हलपमेंट करता त्या लोकांनी जो प्रयत्न केला तो अतिशय वाखाणण्यासारखा होता। आणि माझा जर विचार केला तर मी एक छोटासा कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी मी रुजू झालेलो होतो। एका शुगर फॅक्टरीला केन डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी 2002 ते 5 एका शुगर फॅक्टरी सोबत मी कनेक्ट होतो, परंतु शुगर फॅक्टरी सोबत, साखर कारखान्यासोबत काम करताना तिथल्या नेत्यांची जी भूमिका होती, तिथल्या लोकांची जी भूमिका होती आणि व्यावसायिक वर्गामध्ये त्यांची झालेली डेव्हलपमेंट ही अतिशय वाखाणण्यासारखी होती। एक छोटासा व्यक्ती जरी असेल शेतकरी तर त्याच्याकडे 10-12 गायी आहे, 2-4 एकर ऊस आहे, काही ना काहीतरी ते व्यावसायिकतेचा टच त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो। आणि ती भूमिका माझ्या मनामध्ये अतिशय घर करून गेली की त्या सामान्यातला सामान्य शेतकरी सुद्धा या पद्धतीने विचार करतोय आणि आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथे येऊन जॉब करतो आहे आणि ही भूमिका आपल्या भागात का नाही उभी राहावी। ठीक आहे, मी त्यावेळी काम करताना फार छोट्याशा पदावर काम करत होतो, मला फार काही मोठी सॅलरी पण नव्हती, 5-6 हजार रुपये पहिला जॉब मला होता, परंतु त्यावेळेला माझ्या मनात ते बीजारोपण झालं खऱ्या अर्थाने। त्या ठिकाणची काम करताना, एक सोलापूर जिल्ह्यात काम करताना 35 साखर कारखाने त्या जिल्ह्यामध्ये आहे, अनेक डेअऱ्या तिथे आहे की लाखो लिटर दूध संकलन करणाऱ्या डेअरी मी या सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितल्या आणि त्याच ठिकाणी माझ्या मनात तो स्पार्क उभा झाला की आपण सुद्धा आपल्या पश्चिम विदर्भामध्ये काही ना काही या भागातलं जे काही नेटवर्क आहे हे सुद्धा आपण आपल्या भागामध्ये सुरू करू शकतो। आणि त्या दिवशी मनामध्ये ठरलं, 2012 ला 11 ला विचार आला
आणि पोटीमध्ये आम्ही बसल्यानंतर गोपालभाऊ आणि बाकी मंडळी जेव्हा आम्ही बसलो त्यावेळेस विचार आला की आपण सुद्धा एखादी सामाजिक संस्था जी आहे, आर्थिक संस्था जी आहे ते आपण सुरू केली पाहिजे. कारण की समाजाचं उद्बोधन जे आहे, समाजाची प्रगती जी आहे आर्थिक सुबत्ततेशिवाय ही होणारी नाही. किती गप्पा केल्या, किती काही केलं, परंतु एखादी संस्था जर असेल तर सामान्य माणसाला या संस्थेद्वारे छोटी मोठी मदत आपल्याला इनडायरेक्टली करता येईल. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगतो, ही संस्था जेव्हा आम्ही सुरू केली 2012 ला 1 कोटी पासूनची सुरुवात आहे, आज 100 कोटीकडे वाटचाल आहे. तेव्हा ब्रांचेस सुरू करायला मर्यादा नव्हत्या, कोणाच्याही याला कंट्रोल नव्हतं. परंतु निर्माण मल्टीस्टेटने हाच विचार केला, जेवढा लोकांचा पैसा आपण सांभाळू शकतो तेवढाच ब्रांचेस ओपन करा आणि तेवढाच पैसा लोकांचा घ्या, की जेणेकरून आपल्या संस्थेबद्दल 1% प्रतिमा न डागाळता आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा कशा देऊ शकतो. आणि हाच विचार आम्ही या ठिकाणी केला. आणि तेव्हापासून गेल्या 12 वर्षाचा जो अनुभव आहे, हा एक सुरुवातीला जेव्हा काम करताना मी काही माझं वास्तव्य पण या भागात नव्हतं, कारण की माझं कॉलेज कारंजा, अकोला आणि अकोल्यानंतर मी डायरेक्ट जॉब साठी म्हणजे 10वी पर्यंत फक्त माझा योग आला कोटीत राहण्याचा. त्यामुळे माझा जनसंपर्क फार कमी होता इथे. परंतु मला जी अमूल्य साथ मिळाली, जे व्यासपीठावर सन्माननीय मंडळी जी इथे बसलेली आहे, केजी बापू असेल, गजेंद्रराव असेल किंवा शरदराव देशमुख असेल, व्ही ए देशमुख साहेब असेल किंवा बाकीची ज्येष्ठ मंडळी, गोपालभाऊ आहे, इथली स्थानिक मंडळी आणि अकोल्यातली मंडळी यांचं जे सहकार्य मला लाभलं, त्या माध्यमातून आम्ही